आजा, आज कुठं बाहेर पडायचं नाही हं? आत्ता सांगत्या, घरातच बस. मी आले देवळातनं जाऊन. काय मामी, अहो लग्नाची बॅग मी कालच भरून ठेवली. लग्नाची बॅग नाही, मग कपड्यांची बॅग आहे. का? घर सोडून निघाली मी. काय? का? का म्हणजे तुमच्या घरात कसं राहायचं आम्ही? माझं घर? मग काय माझं आहे का? तुमच्या नावावर घर आहे ना. मामी, तुम्ही इथंच थांबायचं. इथं थांबून काय करायचं? माग तुम्ही म्हणला होता म्हणून थांबले होते मी, पण आता नाही. कोण आहे का ह्या घरात जी मला समजून घेणार आहे? माझी लेक होती, जिला माझी काळजी होती, तिचं बी लगीन झालं. माझ्या लेकीच्या नावावरून तुमच्या नावावर अर्ध घर आहे. आमचं काय? उद्या तिनं तिच्या नवऱ्याने ही वाटणी एकाची ठरवली तर आम्ही काय गोट्यात राहायचं का? अहो असं कसं म्हणताय मामी? हे घर जरी आमच्या नावावर असलं तरी तुमचा हक्क आहेच की. असं नुसतं म्हणायला काय जात आहे? उद्या तुम्ही आम्हाला हाकलून दिले तर काय करायचं आम्ही? आम्ही कोण तुम्हाला हाकलणार आहे? अहो तुमचंच घर आहे आणि मी तुम्हाला आईच्या जागी मानतो ना. एवढंच तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्या आईच्या जागी आहे म्हणून, मग तुम्ही देणार आहेत का ही घर माझ्या नावावर करून? चला येऊ येऊ या. कसं वाटलं आपल्या शीतलच्या नावाचं घर? मस्त आहे ना. ना छान आहे ना घर. होय. अक्का, अक्का काय झालं? आपल्या शितलीचं तर लग्न होणार. ती हे घर सोडून आपल्यापासून लांब जाणार या विचारानंच मला झोप लागणं झाले. या घरातलं पोरगी गेल्यावर हे घर कसं वाटल? ती सतत आता आपल्या डोळ्यासमोर नसणार. अक्का, अहो असं का म्हणता? शीतल जरी लग्न करून चालली असली ना तर ती ह्याच गावात असणार आहे की. आज पण सुमन, एकदा का पोरीनं माहेरचा उंबरठा ओलांडला की तिच्या नवऱ्याचं घर हेच तिचं स्वतःचं घर होत असते. वय आपण तरी लग्न झाल्यापासून किती वेळा घरी गेलोय. काय कार्यक्रम असेल तरच. सुरुवातीला सणासुदीला जायचो, पण आता ते बी बंद झालंय. होय, कारण हे घर आपलं झालं. आपलं सगळं सणवार जे काय असतील ते या घरात करायची ओढ लागली आपल्याला. तसंच शीतलचं पण होणार. ते घर तिचं असणार आणि प्रत्येक सण, प्रत्येक नवीन गोष्ट ती त्या घरासाठी करणार. अक्का, अहो आपलं माहेर लांब आहे म्हणून आपण जाऊ शकत नाही, पण शीतल तर ह्याच गावात असणार आहे. आणि ती जर नाही येऊ शकली तर मग आपण तिच्याकडे जाऊ. तसं नाही सुमन. अगं माहेरच्यांनी पोरीच्या संसारात लुडबुड करू नये. तिचा संसार तिला सुखानं करून द्यावा. ती ह्या गावात असली तरी ती तिच्या संसारात हरवून जाईल. 40 पिढ्यानंतर पोरगी जन्माला आली म्हणून सगळी किती आनंदात होती. सगळ्यांना तिची किती सवय झाल्या आणि आता ती घर सोडून जाणार. कशाला रडताय सगळेजण? हाकेच्या अंतरावर असतं जाणार आहे. कवा पाहिजे तेव्हा राहायला बी येऊ शकते. आणि कधी काय लागलं
तर नीलम काकी आहेच की. आणि कधी कटा आलाच तर सुमन काकी नाश्ता पाठवून देईल सौऱ्याकडे. पुष्पा काकी नसेल ना तेव्हा सौर्या हळूचून मला नाश्ता देऊन जाईल. शीतल, असं नाही चालणार ग तिकडे गेल्यावर. हे घर जेवढं तुझं आहे तेवढं ते बी घर तुझंच असेल. आम्ही लग्नानंतर आमचं घर सोडून इथं आलो आणि या घराला आपलंसं केलं. आय ते घर तर मी आपलंसं करणारच, पण मी हे घर बी नाही सोडणार. शीतल, तुला तिकडे करमल ना आमच्या शिवाय? नाना स्त्री स्त्री गजमुखन ठीक आहे तू पुढे मी आलोच. चल ये लवकर ये. मोरेश्वरम सिद्धिदम. ए हुबलाक बोला विक्रम शेठ. भाऊला तुला काय कळतं का नाही? का? इथं तोंडाला फसून मंगलाष्टक काय का बसलायस? त्याला का उत्तय मग? इथं आजी अजून आला नाही. गाव दर्शनाला जायचंय. नवरदेवाचा पत्ताच नाही. घोडा बँड सगळं आणून ठेवलंय. सगळी खोळंबल्यात तिकडं तरी अजून आजी आला नाही. मग मी काय करू? तर तू चमकून काय उपयोग आहेस का? लग्न तर आजाच आहे. वाईट की मी कुठं म्हणतोय माझ आहे, आजच होणार आहे. पण विक्रम, आपल्याला पण लग्नाची गडबड करायला पाहिजे बाबा. आणि मला एक महत्वाचा माणूस येणार आहे भेटायला. आता कोण महत्वाचा माणूस? टेलर. तेव्हा आणि कशाला? मला सूट शिवायला. सूट? होय. अजिंक्य, तुम्ही लग्नामध्ये सूट का नाही घेतला? नाही, मॅडमनी जी पसंत केलं ते घेतलं. पण तू सूट घातला असताना तर लय भारी दिसला असता. होय, मला सूटच पाहिजे. आपल्या डोक्यावर पडलायस का तू? अरे इथे एकतर नवरदेव गावाना गाव देवाला जायला आणि तुझ्याकडे बी आला नाही म्हणजे कुठे गेला असेल ह्यो? शीतलला फोन लाव की मग. तेवढंच करतो आता. त्याला फोन लाव, त्याला फोन लाव. शितले, अगं बाई सोड की त्याला. कुणाला? कुणाला? आजालाच की. पण मी कुठं धरून ठेवलंय? उगाच नाटकं करू नकोस बर का. तुमचं कुठेतरी भेटायचं ठरलं असणार आहे माहिती की मला. गावात धरणं त्याला फोन लावतोय, फोन बी उचलना माझा. अगं इकडे घरी घोडन बँड दोन्ही बी आणून ठेवले. मामा आजीजी सगळी माणसं खोळंबल्यात. अगं गावातल्या सगळ्या देवांचं दर्शन करून उद्या सकाळी परत लवकर लग्नाला निघायचे. अरे पण तो मला भेटायला आलाच नाही तर? काय? तुला भेटायला आला नाही? कुठे गेला येऊ? एकतर त्याला 1000 वेळा सांगितलं की हळदी लागलं बाहेर कुठे जायचं नसतं. पण पोरगा ऐकल तर शपथ. बरं ठीक आहे चल बघतो मी. आजा कुठं गेला असेल?